वॉटरफॉलला, कुठला तरी वॉटरफॉल आहे. व्ह्यू एक मिनटं रेकॉर्ड. हा व्ह्यू बघा भाई, काय व्ह्यू भेटला आहे. एक मिनटं फोन लॉक झाला पुन्हा. हे अनलॉक का होत नाही मग. हा उतर जरा. तिकडे बोट आहे आणि गुड मॉर्निंग तर नाही, 2 वाजले. ॲक्च्युली रात्री रूम भेटायला काहीतरीच टाईम गेला आम्हाला. 12 वाजता रूम भेटला. रात्रभर आम्ही इथे तिथे फिरत बसलेलो आणि त्या फिरण्याच्या नादात आम्हाला रूम नाही भेटला. म्हणजे फिरण्याच्या नादात म्हणजे फिरत होतो त्या, आणि म्हणजे मी बाईक घेऊन आम्ही दोघं एका साईडला शोधत होतो आणि गाडी घेऊन ते लोक एका साईडला शोधत होते. तेव्हा फायनली कुठे आम्हाला इथे रूम भेटले अवेलेबल आणि चांगलं होतं, मस्त होतं, मजा आली बऱ्यापैकी आणि मस्त, म्हणजे परवडीचा असा रूम भेटला आम्हाला. विचार पण केला नव्हता आम्ही, तसा रूम भेटला. तर मग आता निघालो आहे. आता चाललो एका वॉटरफॉलला. कुठला तरी वॉटरफॉल आहे, नाव मला माहीत नाही. फक्त ग्रुपमध्ये लोकेशन येतं, ते ओपन करायचं आणि निघायचं. आपलं दिवसभर तेच चालू आहे सध्या. आणि वॉटरफॉल नंतर आम्ही डायरेक्ट इकडनं निघणार आणि पोचणार ते म्हणजे मुंबईत. कारण आज मुंबईला पोचणार आणि उद्यापासून आपलं नेहमीचं कामधंदा चालू करायचं आहे. तर मग हा कितवा पार्ट आहे आय डोंट नो. तर मग त्यासाठीच, बाकी काय नाही. पुन्हा तुमचं स्वागत आहे जर हा पार्ट नवीन झाला तर त्यासाठीच. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्लॉग बघितला आहे, आत्तापर्यंतची जी पूर्ण सिरीज बघितली आहे, तर थँक्यू, खूप खूप आभार तुमचं. आणि मजेत राहा, मजेत माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्रायबर्स वाढवा प्लीज. कारण फक्त इथेच नाही, अजून खूप खूप काय प्लॅन्स बनवत जाईन पुढे हळूहळू. तर मग त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाकी काय नाही. बाकी आता धबधब्यापर्यंत पोचतो. जास्त शूट नाही करू शकत, स्टोरेजचा थोडासा इश्यू झाला आहे माझा. स्टोरेजसाठी माझ्याकडे काहीच नाही सध्या, त्यामुळे जास्त मी काय शूट नाही करणार. थोडं पॅच कवर करत जाईन. कारण आता मुंबईला परत चाललं आहे. फक्त धबधब्याच्या इथे काहीतरी बघू, थोडं बहुत करू. आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि रेनकोट नाही घातलं आहे मी, भिजणार आहे आणि लवड माझे. तर मग थांबा जरा, रस्त्यावरती पण लक्ष देऊ द्या. व्ह्यू बघा, मस्त आहे भाई. नाही असं जायचं कुठून तरी, असं जायचं कुठून तरी. हां हे बघ, मॅप तसंच दाखवतं आहे. आणि पाऊस जोरात यायला लागला आहे आणि भिजणार आहे आता आम्ही. आणि माझ्यासोबत आता पार्टनर चेंज झालेला आहे. सुशांत झाला, ठाकूर झाला आणि आता अनिकेत शिंदे आहे. आणि कुठल्या रस्त्याने घेऊन चालला आहे माहीत नाही गुगल मॅपचं. अरे गुगल मॅप तोच दाखवतो आहे, पण मस्त रस्ता आहे भाई, बघ ना. iPhone 12 पण वॉटरप्रूफ आहे ना. हां असेल. अरे माझ्या बॅगेतलं सामान भिजायचं, मी तसं वाटतो. कारण त्यात बॅटरी वगैरे सगळं काय त्यात आहे. मजा राहत नाही याचा पाऊस थोडा वेगळा असतो. आणि भाई पूर्ण भिजलोय. गाडी पाहिजे. अरे हे काय गुगल मॅप तोच दाखवत. मला वाटते आता कुठून जाणार मग अजून. अर्टिका पास दिली असेल. नाही अर्टिका तर पास, गाडीचा रस्ता वेगळा दाखवतो ना. तुम्ही बाईकचा रस्ता लागलाय. हा बाईकचा. तर मग शेतातून, मळ्यातून, खळ्यातून, जळ्यातून सगळीकडून भाई गाडी कुठून चालली आहे. मजा आली, पण मस्त वाटतं एकदम असं रानातून मधून चालवायला गाडी. भाई सगळीकडे शेती भाई. नेक्स्ट लेवल आहे भाई, नेक्स्ट लेवल भाई. तुम्ही बघताय कुठून गाडी चालली आहे आणि कुठे आलो भाई. मेन रस्त्याला आलो आहे. बगडाच आहे ना, काय माहिती काहीतरी आहे. आलो भाई आणि आलं आहे ती चांगल्या रस्त्याला आलो भाई. घर बघा मस्त. जास्त शूट ना यांच्या गावात जास्त शूट नाही करत, स्टोरेज इशू. तर भेटतो कुठेतरी पुढे तुम्हाला. तोपर्यंत पुढे पूर्ण बघत राहा. आज मुंबईपर्यंतचा प्रवास बाकी आहे अजून. आणि आता धबधब्यानंतर बघू कुठे काय. आणि घावणे खाल्ले इथे बाई, आता भूक नाही लागली आहे. आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.
जरासं येतो या पावसाच्या गावात जोरजोरात टपाटप लागते टपाटप भाई टपाटप. जरा आय आणि काय नाही घातलं त्यामुळे अजून जोरात लागतात आणि भिजलोय आम्ही भिजलोय. चिंब पावसानं भिजवून टाकलंय आम्हाला, पण मजा येते आहे गाडी चालवायला आम्हाला. तर मग पावसात कोकणात हीच मजा आहे भाई, पावसात गाडी चालवायला. म्हणजे बघा ना सुख बघा, पाऊस येतो सुकवतोय, ऊन येतं आपलं, पाऊस येतो भिजवतोय, ऊन येतं सुकवतोय आणि स्पीड ब्रेकरला आईच्या गावात घालून आम्ही उडवला. आणि गुगल मॅप भाई एक मिनटं जरा कुठेतरी आहे ना, मला असं वाटतं मला जरा असं हॉल्ट घ्यावं लागेल, कारण मला सगळं भिजतंय सामान. भाई गाडी पण गेली आहे पुढे, का गेली आहे पुढे मला माहीत नाही, त्यांच्या आईची कटकट त्यांच्या. मला भाई काय रस्ता आहे भाई, मजा येते. म्हणजे जंगलातून चाललो आहे आता कुठल्या तरी, एकदम घनदाट जंगल आहे सगळीकडे भाई, सारखं सारखं घनदाट जंगल येते इथे कोकणात. त्या जंगलातून जायचं आहे आणि कुठे चाललं आहे माहीत नाही. बकरे भिजतात आहेत बिचारे भाई, पिल्लू. मजा येते गाडी चालवायला, ही आईची गाणी. थोड्या शिव्या का देतोय मी भाई, ब्लॉगमध्ये शिव्या नाही द्यायच्यात. शिवी नाही, शिवींचा वापर कमी करूया आणि जरा आम्हा गाडीचा पाठलाग करतो, गाडीला शोधतो कुठेतरी आणि जातो, कारण भिजायचं नाही भाई, सामान सगळं भिजतं आहे. आणि व्ह्यू एक मिनटं रेकॉर्ड. हा व्ह्यू बघा भाई, काय व्ह्यू भेटला आहे. एका साईडला दरी आहे, एका साईडला डोंगराची किती पुरा असं, आणि मस्त असं धुकं साचलं आहे, पाऊस पडतो आहे आणि आम्ही आता घाट उतरतो आहे. कुठला तरी घाट आहे माहीत नाही, कुठला तरी घाट असेल हा, पण भाई व्ह्यू बघण्यालायक आहे. म्हणजे बाईकवरती तर वेगळीच मजा येते. बघा ना पूर्ण भिजलो आहे, पण एक कचरा पण असं फील होत नाही का भिजलो. मजा येते पूर्ण बाईक राईड करायला इथे. आणि आता धबधब्यात जाऊन पण भिजू, बघू जमलं तर भिजायचंच आहे. आणि सगळं सामान माझं भिजलं आहे, आता तिथे जाऊन चेक करीन एकदा. पिशवीचा काहीतरी जुगाड करू, पिशवीत सगळं भरू, कारण रेनकोट मी गाडीत ठेवलं आहे यार, का ठेवलं, घालायला पाहिजे होतं, थोडं जाऊ द्या, पण ही मजा गेली असती. तर मग आले 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 हो आले, धबधबा जवळ आलेला आहे बहुतेक तरी. गाडी कुठे पोचली आहे, 5 किलोमीटर अजून आहे. तर मग 5 किलोमीटर रस्ता अजून पळवायची आहे गाडी. आईच्या परत ए भाई थांब ना जरा, नको जोर जोरात लागते, जोर जोरात भाई, जोर जोरात. म्हणजे ते छोटे छोटे थेंब पण, झाडावरचे पण थेंब जे असे लागतात ना, टप टाप टूप टाप डिशक्या फुल, शरीर लाल लाल होणार आहे थोड्या वेळाने असं मला वाटतं. तर मग 3.6 किलोमीटर्स धबधबा राहिलेला आहे आमच्यापासून. आणि भाई व्ह्यू एवढा चांगला आहे ना, माझं इच्छा होते सारखी सारखी शूट करायची. आणि कुठे आहे भाई आपण आता, कुठेतरी आलो आहे. थोडंसं मॅपच्या नादात ना माझं रस्त्यावरती लक्ष नाही राहते, कारण कुठेही मध्येच टर्न येतो आहे, तिथे फिरावं लागतं आहे. त्यामुळे एकदा दोनदा मी कटकटून ब्रेक दाबले आणि पाऊस थांबला आहे. सगळीकडे चिंब चिंब ओलं चिंब किंब करून गेला आहे आपल्याला. आणि कुठल्या तरी गावात आलो आहे, मला नावं नाही माहिती, सॉरी आय कांट, मला खरंच नाव नाही माहिती. आणि कुठे आहे, निवळी 28 किलोमीटर, माहीत नाही. आमचं तर भाई 2.8 आलं आहे आता. हा आता बोल काय बोलतो बाबा, आता बोल काय बोलत होतं. गाईज बॉयकॉट मुंबई, काय कोकण भाई, खरं भाई थांबूया काय, टाईम आहे, म्हणते आपल्याला टाईम आहे, आपण फर्स्ट स्पॉट वरती आहे भाई. काय भारी वाटते घरी जाऊन भाई, एक नंबर, काय मस्त वाटतंय भाई, जायची खरंच इच्छा झाली. भिजलो आहे तर जाणं तर बनतं है भाई. तशी गाडी बंद करूया, फोन नको इथंच ठेवूया. भाई पाणी, थोडंसं पाणी भेटलं आम्हाला, थोडंसं पाण्यात जाऊया. पाणी नाही भाई, डीप आहे थोडंसं, पण भाई मस्त आहे, जे काय आहे ते मस्त आहे. थोडंसं ही घाण आहे इकडे. स्लीप होणार.
हो ठीक आहे भाई तिकडनं जायला पाहिजे. आता नाही पण मी बोल आली होता माझा प्रॉपर जायचं धबधबा आहे प्रॉपर काय पुढे आता. हां चल भाई दे बॅग. भारी वाटलं. खाली जायची जागा नाही भेटत आहे त्यामुळे खाली नाही जात आहे. चाललं आहे आपला पुन्हा धबधब्याकडे. धबधबा म्हणजे इथे जेवढं पाणी आहे धबधब्यात खूप पाणी असेल बहुतेक तरी. हां सगळं बोलावं लागतं. हे सगळं कट होणार आहे. हे सगळं मी नाही टाकत. मी नाही करत हे सगळं. रेकॉर्ड होते फक्त. हां रेकॉर्ड होणार. हां जे नाही टाकायचे ते कट. उडाली उडाली. हां कशी काय काय माहिती. नुकसान तर खूप झालं ना. सगळं गेलं. काय झालं. नक्कल गाड तुटला है ना. हे एका साईडलाच आहे. तो मगाशी वायर ठेवला. हां हां तर मग पुढे निघत चाललं आहे भाई. सुंदर सुंदर कोकण सुंदर भाई खरंच. भाई 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 एक मिनटं फोन लॉक झाला पुन्हा. हे अनलॉक का होत नाही मग की आख्याच्या. अरे अनलॉक झालं. ना सरळ रस्ता आहे दुधू. चल तुला माहिती आहे. हां चल आलं पहिले. तसं नाही रे. मध्ये बघितलं ना तिथे ब्रिजवर कसं झालं. दाखवलं इथे. नाही लोड झालं ना पण मॅप. नाही नेटवर्क नाही. आणि पोत्तेवाडीला पोचलो आहे आणि अजून दाखवत आहे 1.4 किलोमीटर्स. तर मग जातो तिथे आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट. नाही भाई कारण रस्ता चांगला आहे. का भेटू मी तुम्हाला तिकडे. रस्ता बघा तुम्ही. एन्जॉय करा रस्ता भाई. बघा ना कसं चाललं आहे. सप 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 सप. आणि आपली गाडी चालली आहे त्यात झप 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 भाई. फुल वन साईड रस्ता आहे. मजा येते गाडीत चालवायला. थोडंसं बघून चालवू कारण जंगल आहे ना भाई. थोडंसं वाघ सिंह काही आला तर वाट लागायची माझी. तर मग चाललो आहे आईच्या गावात. कटकटीत स्पीड ब्रेकर परत एक. हां तर मग चाललं तुम्हाला पाहिजे स्पीड टाकायला. जात असतील ना. मग आपण जातो एवढं फास्ट चाललं. आपण एवढं फास्ट चाललो आहे मध्येच. आणि 400 मीटरवरती धबधबा आहे. पोचत आलं 400 मीटर. धबधबा 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 धबधबा. धबधब्याला पोचू आणि मजा करू. तर भाई बघा ना पूर्ण म्हणजे असं वाटतंय की हॉन्टेड प्लेसवर चाललं आहे भाई. हॉन्टेड आहे भाई इथे सगळं. आणि आलं आहे धबधबा 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 धबधबा. कुठे आहे. आमची गाडीच नाही पण इथे. गाडी नाही आपली इथे. हे काय नाही. अरे पण हाच दाखवतोय. एंड झाला इथे मॅप. पुढे बघू. चल ना आपली गाडी आहे. चला पुढे बघू. आणि व्ह्यू बघा मस्त वाटतोय. धबधब मग गुगल मॅप इथपर्यंतच दाखवलं आणि पुढे काय बघून येऊया. अजून माहीत नाही कुठे काय. वॉटरफॉल कुठे आहेस तू. आम्हाला दिसत कोण आहेस. आणि पुढे पुढे चाललो आहे. बऱ्यापैकी लांब आलो. बऱ्यापैकी म्हणजे 1 किलोमीटर तरी आलो आहे आम्ही. आणि नेटवर्क पण नाही. गाडीला फोन करून विचारायला. ए भाई इथे नसणार धबधबा. मला तर नाही वाटत. कुठेतरी आलो आहे आणि धबधबा आहे कुठे. धबा धबा पडणारा धबधबा. आणि हे तर काही वेगळंच आहे भाई. प्रेम भाई. प्रेमवाला रस्ता आला एकदम. आणि ह्या रस्त्यावर नाही गाडी अशी पळवली तर मग कुठे पळवली. इकडनं राईट मारला की डायरेक्ट आपण स्वर्गात. त्यांना विचारूया का धबधबा कुठे. काय नाव काय होतं धबधब्याचं. मग कोणाला तरी विचारू कारण उगाचच जास्तीत जास्त पुढे गेलो. त्यांना विचारूया ना जाऊन. माझी गाडीत चिखलात गाडी अडकली माझी.
हा उतर जरा अडकली वाटतं. अच्छा अरे मोड कोणी चेंज केला? मोड पण आहे ना. हां मोड चेंज केला कोणी. ठीक आहे कोणता मोड आहे हा? अरे ट्रॅकवाल्या मोडवर टाकली आहे. ABS मोड एरर आला काहीतरी. वॉर्निंग आली काहीतरी भाई. MTC एरर काय आलं? MTC एरर म्हणजे काहीतरी वॉर्निंग येते भाई, काहीतरी झालंय. अरे त्यांना विचारून येऊया काय? ऑनलाईन विचारू त्यांना, ऑनलाईन विचारू. अरे ते पण आहे का पुढे आलो. अरे पण धबधबा आहे कुठे? त्यांना फोन नेटवर्क आहे काय? हाय हाय हाय. तर एक इंटरव्ह्यू अंड्यासोबत. अंड्या बाईकवर मजा आली की गाडीत मजा आली? नाही साईड बाईक राईड, ऑलवेज बाईक राईड. अँड कोकण विथ बाईक राईड. मजा आली ना बस, बाकी काय नको. दिसतोय ना मी याच्यात. तर मग आलो आहे धबधब्याकडे. तर मग धबधबा बघूया कसा आहे. छोटासा आहे, मोठासा आहे, केवढूसा आहे, इवलूस आहे, टिवलूस आहे, सगळं चेक करू. गाडी अजून आलेली नाही, गाडी अजून मागेच आहे. आम्ही रस्ता चुकलेलो, मातीत गाडी अडकलेली, कशी कशी काढली आणि आलो धबधब्याकडे. तर मग असा आहे. हां हां आणि भाई मस्त आहे पण बऱ्यापैकी. आणि आहे पोरं बिरं एन्जॉय करतात. जाऊया तिकडे बोलतो. बघून तर पुढे कसं नाही आहे पुढे अजून. जरा रस्ता चेक करू काय. अरे वाईड अँगल नाही, वाईड अँगल. रस्ता चेक करू कसा आहे काय आहे, अशी इच्छा झाली आहे आमची. तर मग आले सगळे, गाडी बिडी सगळे आले आहे, तिथे पोचले आहेत. तर मग चाललो आहे धबधब्याकडे. काही पोरं फुल मजेत आंघोळ करतात तिथे, फुल मजेत आंघोळ. आणि धबधबा धबधबा आणि भाई खरा व्ह्यू बघा. भाई धबधबा तर एक नंबर आहे भाई. हे आम्ही मगाशी बघितलं नव्हतं आणि आता बघितलंय भाई. मी पण बघितलंय. मजा आली भाई. काही म्हणजे ह्याच्यात दिसणार नाही तुम्हाला एवढं नीट. डोळ्यांना वेगळं वाटतंय भाई, खूप वेगळा अनुभव आहे.
तर मग इथे धबधब्यात मजा केली. धबधब्याचं नाव मला माहीत नाही, मी खाली तुम्हाला फिल्म करीन. तर मग फुल मजा आली धबधब्यात. अरे युटर्न दाखवतोय. हॅलो हॅलो माईक चेक. हां, तर मग टोटल 8 तास दाखवत होते मुंबई इकडनं. धबधब्याला आलेलो, मस्त मजा केली आणि आता निघालो आहे मुंबईच्या दिशेने. थोडे हँडग्लोव्ज ओले झालेत, सुकायला ठेवलेत, पॅडअप पूर्ण केलेलं आहे, रेनवेअर घातलेले आहेत आणि निघालो आहे मुंबईच्या दिशेने. मुंबईला पोचू आता भाई. आता बाकी उद्यापासून कामावर जायचं आहे. 12पर्यंतचा टाईम दाखवतं की मुंबईला पोचीन. तर मग भाई असं का केलं. हां, तर मग मुंबईला पोचू आणि पुढे उद्यापासून आपलं नेहमीचं आयुष्य जगू. बाकी काय नाही, बाकी सुख एक नंबर. आता आहे जे माझे 3 दिवस मी जे इथे घालवले ते क्षण म्हणजे मी नाही सांगू शकत. फर्स्ट एक्सपिरियन्स होता बाईकवरती इन कोकण आणि मी खरं सांगतो खूप 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 मजा आली आणि ही मजा अनुभवायला मला देवाने असं थँक्यू की मला आलो मी इथपर्यंत. बाकी काय नाही. आणि हे काय असे कचरा विचरा टाकतात, नालायक लोक आहेत ही आईच्या गावात. यांच्याकडे निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या सौंदर्याला तुम्ही खराब करताय. हरामखोरांनो, आमचीच माणसं आहेत पण हे हरामखोर आहेत. भूक तर लागली नाही. 4:30 4:15 झाले आहेत. 4:15च्या आसपासच झाले आहेत टाईम. भूक लागली नाही कारण घावणे नाही खाल्ले, आंबोळ्या खाल्ल्या. आंबोळ्याने पोट भरलं आहे पूर्ण सकाळी, त्यामुळे बाकी काय नाही. आणि चाललो आहे आणि भाई आपला तिकडनं आपल्याला शूट करतो आहे आणि आपण इकडनं त्याला शूट करतो आहे. ज्या आईची याला देऊ का टपली भाई. नाही पण भाई हृदयातला भाव आहे आपला, हृदयातला विषय. भावाने आपल्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलीच असेल. प्रत्येक ब्लॉगमध्ये, प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला दिसली असेल. आणि थोडंसं गाड्यासमोरून येतात त्यामुळे थोडासा त्रास होतो आहे त्याला पण आणि मला पण, कारण शूट करताना मजा येते. आणि आय होप की तुम्ही पण एन्जॉय करत असाल हा व्ह्यू. म्हणजे आता मी ट्रान्झॅक्शन टाकत असेल तर मग तो व्ह्यू एकदा एन्जॉय करा. तता न पाहतीया अपाती ते तू न पाहतीया आता ते तू न पाहती गो तिन तू ना दे. थँक्स टू सुशांत चव्हाण. वेडिंगसाठी, वेडिंग असो, बड्डे पार्टी असो, डोहाळ जेवण असो, काही असो, म्हणजे काही फंक्शन असू दे, आपला भाऊ फोटोग्राफीसाठी एनी टाईम एनीवेअर कुठेही यायला तयार आहे. सगळे इक्विपमेंट्स आहेत, बेस्ट इक्विपमेंट्स आहेत, लाखोचे. आणि भाई सगळं करतो. नंबर मी डिस्क्रिप्शन काय ते असतं तिथे टाकीन. भावाला कॉन्टॅक्ट करा आणि भावाचे पण पैसे जरा कमवू द्या. भावाला पण कमवत होतो तसा, पण तरी अजून कमवू द्या माझ्या ह्याच्यातून. जे कोणी व्ह्युअर्स आहेत, तो पण आहे, जास्त व्ह्युअर्स आहेत नाही, ते इकडचेच लोक आहेत, तरी पण जर कधी आलं देवाने असा आशीर्वाद दिला आणि मी झालो सक्सेस या गोष्टीत, तर मग मजा आणि सुंदर रस्ता आहे. गाडीच्या जरा पुढे जातो कारण गाडी आपला थोडासा व्ह्यू ब्लॉक करते. तर मग गाडीच्या पुढे जाऊ दे मला. तात्या जावा की तात्या. गाडी आणि माझ्याकडे फक्त 1 तासाचे मी फुटेज शूट करू शकतो, एवढं स्टोरेज राहिले आता. मग आणि ह्या 8 तासाला मला 1 तासात कवर करायचं आहे, तर मी जास्त बडबड नाही करत आहे. बघ कुठे काय भेटलं तर नक्की दाखवीन तुम्हाला, पण नाही जास्त नाही दाखवू शकत आता कारण परतीचा प्रवास आहे. जर काय आलं तर मग नक्कीच तुम्हाला दिसेल. आणि इकडनं मगाशी इकडनंच गेलं, इकडे अडकलेली माझी गाडी इथेच कुठेतरी अडकलेली इथेच. नाही इथे नाही अडकलेली, पुढे अडकलेली, चिखलात अडकलेली गाडी माझी. आणि यांच्यामधलं कोणीतरी आहे ना, माहीत नाही यांच्याकडून की माझ्याकडून चुकी झाली असेल, मोड चेंज झालेला. ए भाई शी घाणेरडे, बघितलं कचरा टाकला. CNG कसं बघणार आता मी याच्यात, टाईप कसं करू, आता. ठीक आहे. बऱ्यापैकी रस्ता कवर केला आहे मी, बहुतेक अर्ध्या तासाच्या आसपासचा रस्ता कवर. किलोमीटर दाखवत नाही, काय माहिती गुगल ताई.
आणि कुठेतरी पोचलो आहे. कुठे पोचलो ते पण मला माहीत नाही, कारण माझे हेडफोन बहुतेक खराब झाले आहेत. त्यामुळे मला मॅपमध्ये काय बोललं जातं तेही ऐकायला येत नाही, आणि फोन कॉल आला ते पण नाही ऐकायला येत आहे. तर मग चाललो आहे आपल्या घरी. उद्यापासून आपली गदा मजुरी करायला रेडी. आणि काय नाही यार, म्हणजे हे सण सुखाचे काही दिवसाचेच होते, आणि हे सण आता डोळ्यात माझ्या असे सामावले आणि मी निघालो इकडनं. फर्स्ट राईड इन कोकण म्हणजे खूप मजा आली. खरं सांगतो बेस्ट एक्सपिरियन्स होता, आणि आय होप तुम्ही मला पण आवडला असेल. तर थँक्यू जर तुम्ही सगळे माझे ब्लॉग बघितले, आणि प्लीज लाईक करा, कारण तुमचा लाईक आणि माझे राईड चालू राहणार. बाई लेफ्ट घ्यायचं आहे. हां, तुमचा लाईक आणि माझे सगळं ते प्लीज, म्हणजे काय बोलत होतो मी तेच विसरलो. तर मग हां, लाईक करत राहा, कारण तुमचा लाईक आणि माझी राईड सोबत चालली तर एक नंबर मजा येईल. कारण तुमच्या लाईकवरतीच माझं पुढे म्हणजे मला ते एक मोटिवेशन भेटतं की मी जे काय करतो आहे ते हां मस्त आहे, ठीक आहे, ओके आहे. किंवा कमेंट करून सांगा की काय भाई नाही म्हणजे असं नको, तर तेही सांगा मला, काही नाही. मी कुठलीच गोष्ट नेगेटिव्ह नाही घेणार, सगळं पॉझिटिव्ह. बाप्पा आपल्या पाठीशी उभा आहे आणि आपण सगळं पॉझिटिव्हली घेतो. बाबांचा आशीर्वाद आहे आपल्यावर. त्यामुळे मी म्हणजे असंच कुठल्याच गोष्टीला रागाच्या भरत नाही घेणार तुमच्या. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुम्ही जे सांगाल त्याच्यावरती म्हणजे मी काम करेन. एक म्हणजे स्वतःला त्यात अजून काय वेगळं करता येईल ते करीन मी. आणि कुठे आलो आहे ते नाही माहिती मला. आणि टोटल आत्तापर्यंत मी 549 म्हणजे पकडा 550 किलोमीटर चालवली आहे. आणि काहीतरी इश्यू मला काय माहिती. आणि मजा येते, आणि सगळीकडे ग्रीनरी आहे भाई. पाऊस थँक्यू की पडत नाही, थोडा थोडा येतो आहे मध्ये, पण पडत नाही. कारण मी खालच्या रेनवेअरची पॅन्ट नाही घातली आहे. ॲक्च्युली घालून काय फायदा नाही तिला काय झालं आहे माहीत नाही. ती माझ्यावर नाराज आहे. तिने मला साथ नाही दिली अख्ख्या ट्रिपमध्ये. का नाही दिली ते पण मला माहीत नाही. काय झालं आहे त्याला काय माहिती. तिला सॉरी रागवली आहे माझ्यावरती. घाटात आलं कुठल्या तरी, आणि थोडेसे आपले टायर टाकले झालेत. आता टायरला ग्रीप भेटत नाही माझ्या, ते सगळं इश्यू आहे. बा इथे काहीतरी लिहिलं, इथे वाचता येईल का? ग्रामपंचायत कोंडय करून आहे. चुकीचं असेल तर सॉरी. कोंडय असं करून आहे. तिथे कुठेतरी पोचलो आहे. घाटात आहे आपण या. आणि नो नेटवर्क, म्हणजे नेटवर्क नव्हतं, इंटरनेट नव्हतं, काय नव्हतं. त्यामुळे मी एडिट पण नाही केलं, काहीच नाही केलं. आणि काय म्हणजे फक्त निसर्ग अनुभवत होतो. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत फिरायचं, आणि रूम बीम बघायची, शोधायची. काल तर रूम नाही भेटली आम्हाला. खूप म्हणजे नाही बोलता आम्ही खूप फिरलो काल रूमसाठी. म्हणजे गाडी एका साईडला गेलेली, बाईक मी घेऊन एका साईडला गेलेलो, आणि रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही शोधत होतो रूम. फायनली आम्हाला 11-11:30 वाजता काहीतरी रूम भेटली. तेव्हा कुठे आम्ही मग आराम करायला लागलो. आणि त्यामुळे मग आम्ही आज लेट उठलो. म्हणजे 1-2 वाजता काहीतरी उठलो. मग नाश्ता केला, आणि मग धबधब्याला गेलो. तुम्ही बघितलं असेल धबधबा भारी होता, एक नंबर भाई स्पॉट. म्हणजे आधी आम्ही तिथे पोचलो ना, तर तेव्हा वाटलं इथे काय नाही आहे, असं म्हणजे लांबून काय दिसत नव्हतं. पण धबधबा पुढे जाऊन कळाला. खरं निसर्गाने त्याचं सौंदर्य लपवून ठेवलेलं ते त्याला जवळून बघितल्याशिवाय कळणार नाही, हे त्याने दाखवलं त्या धबधब्याने. आणि मस्त होता धबधबा, छोटा पण मोठा पण, पाण्याचा फोर्स एक नंबर, धडाधड लागत होता अंगावरती पाणी, आणि तिथे मजा आली. तिथे गाडी गेली खाली, घाटातून गाडी खाली गेली आहे. बघूया दिसतं का काय. आता सोडा काय बघायचं त्यात, उगाच म्हणजे
एकच गाडी होती आणि एखाद दोन लोक होते. मुक्कामार लागला आहे फक्त त्यांना, बाकी काय नाही झालं त्यांना. म्हणजे ठीक आहेत, बरे आहेत बाप्पाच्या कृपेने. त्यांना जास्त काही दुखापत झाली नाही. गाडी फक्त अडकली आहे खाली आणि दिसत नाही, झाडाझुडपात अडकली आहे ती. त्यामुळे मी जात नाही तिथे. उगाच शूट करून मतलब नाही तिथे जाऊन, कशाला कुणाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे बाकी काही नाही. आणि आपण आता आहे बाव नदीवरून जाणार आहे आपण. बाव नदीचा पूल आलेला आहे. तर मग जाऊया बाव नदीवरून बघत बाव नदी आहे कशी. बाव नदी डीजे. अहो भाई बोट चालली आहे तिकडे, बोट आहे आणि काही समुद्र आहे. काय नदीला पाणी आहे भाई यार, भरून वाहते, एक नंबर भरून वाहते. आणि समोरचा व्ह्यू बेस्ट आहे. मागचा व्ह्यू तुम्ही त्या दिवशी जाताना बघितला, आता हा व्ह्यू बघा येतानाचा, मस्त आहे. आणि कुठे जायचं आपल्याला? राईटला. हां, आणि राईटलाच जातो रस्ता. तर मग पुढे हळूहळू जातो. परत काय असेल भेटलं काय असं काय नाही, म्हणजे ॲक्सिडेंट व्हायला नाही. काय व्ह्यू भेटला तर तुम्हाला भेटतो. फायनली हायवेला चढलेलो आहे, नॅशनल हायवे 66. आणि बऱ्यापैकी रस्ता कवर केला. टोटल 566 म्हणजे पकडा ऑलमोस्ट बहुतेक 1 तासाचा रस्ता कवर केला आहे. पकडा 20-30 किलोमीटर काहीतरी झाले असतील. म्हणजे किलोमीटर सेट नव्हतं केलं त्यामुळे माहीत नाही. आणि एकच किलोमीटर आपलं ट्रिप एच चालू आहे. आपलं ट्रिप बीचं आपण काय बघतच नाही. ट्रिप एच स्टार्टपासून चालू झाली, ती अजून चालूच आहे, मध्ये चेंज नाही केलं, काय नाही केलं. आणि पेट्रोल आहे बहुतेक तरी आहे 50-60 किलोमीटर चालेल एवढं आहे, म्हणजे रिझर्वला लागायच्या आधी. त्यामुळे जाऊ हळूहळू पुढे. अजून 7 तास दाखवत आहेत मुंबई. आणि मला आता थोडंसं आळस यायला लागलेलं आहे, हलकासा आळस. कारण भिजलो ना तिथे धबधब्यात, थोडंसं आळस यायला लागला आहे. थकले आहे जरा, शरीर थकले. आणि अजून 7 तास दाखवत होते घरी पोचायला, म्हणजे पकडा 1-2 वाजणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्तही होईल. तर त्यामुळे आपण जरा बघू कुठे आता. गाडी कुठे आहे माहीत नाही मला अजून. गाडी कुठल्या रस्त्याने येते ते पण मला माहीत नाही. गाडी पुढे निघून गेली आहे की नाही ते पण मला माहीत नाही. फक्त मी चाललो आहे. आणि आता असं आहे की एकटाच आहे मी सध्या. खाते घ्या तोंडात. तर आता असं आहे की मी एकटाच आहे सध्या, असं म्हणजे समजून चाला आणि चालत राहावा. तर जेवढा खेचता येईल तेवढा खेचेल. कारण नॉनस्टॉप आपण 100 किलोमीटर तर असंच आरामात खेचतो. आणि आपल्याला काय असं पोट आपण जास्त हेवी जेवत नाही, काय नाही. त्यामुळे असं राईड करत असेल तेव्हा कधी किंवा ट्रॅव्हल करत असेल मी जास्त खाणं सगळं अवॉइड करतो. कारण राईडवरती फिट एकदम नीट राहणं गरजेचं आहे. झोप पण बऱ्यापैकी पूर्ण झालेली. पण ते पावसात भिजलो ना, पावसात भिजलो, नंतर मग त्याच्यात आपलं धबधब्यात भिजलो, तर त्यामुळे थोडंसं आता आळस यायला लागला आहे. कारण थोडं शरीर थकलं आहे, थोडासा रस्ता खराब आला. 1 मिनटं. आणि ग्लाऊज पण आपले भले ओले झालेत, सुकले नाहीत, सुकायला लावलेत कधीपासून. कुठे तरी CNG पंप दाखवत आहे. तर बघू तिथे 4 व्हीलर असेल, बहुतेक असेल. जर पुढे निघून गेली असेल तर पुढे निघून गेली असेल, नो आयडिया. पण CNG पंपच्या इथे थांबतो, जरा त्यांच्या फोन करून त्यांना विचारतो कुठे आहेत, काय आहेत की पुढे निघून गेलेत. लोकेशन वगैरे शेअर करून चेक करूया आणि बोलणं करून घेतो एकदा. थांबा त्यांच्याशी, चला. आणि CNG पंप कुठे आहे CNG पंप? आला इथे तर पेट्रोल पंप आहे. मग इथे CNG का लिहिलं आहे माहीत नाही. CNG आहे रे, हाय थांबा. आणि त्यांना जरा फोन बिन करतो. चला, गुड नाईट बोलतो आहे. चला आलोच. हां, तरी म्हणजे बऱ्यापैकी थांबलो इथे. 20-25 मिनटं काहीतरी झाली. मग गाडी कुठे आली इथे आणि मग थांबलेलंच तर बोललो पेट्रोल भरून घेतो. पेट्रोल फुल केलं आणि निघालो आहे. गाडी येऊन पुढे गेली.
ॲक्च्युली पाऊस चालू झाला तर बोललो रेनवेअर पॅन्ट नशीब अभिषेकने म्हणजे ठाकूर आमचा त्याने आणली होती. मग त्याच्याकडून पॅन्ट घेतली रेनकोटची आणि घालून पुढे निघालो आहे. कारण भिजलो तर पूर्ण वांदे होऊन जातात नंतर. आणि बस बाकी काय नाही. आणि पूर्ण रेनवेअर घातलं कारण पावसाचा माहोल झाला आहे. हायवेला आता निघालो आहे पुढे इकडनं. तरी अजून 50 किलोमीटर कवर करू आणि कुठेतरी नाश्ता बिष्टाला काहीतरी थांबतील असं ते बोललेत. त्याप्रमाणे चालू आणि भेटतो तुम्हाला पुढे नाश्त्याला डायरेक्ट. जर काय आलं मध्ये तर भेटतो. आणि भयंकर पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे या रेनकोटमधून पण पाणी आत जातं आहे. कळत नाही का जात आहे. तरी इथपर्यंत घातलं आहे रेनकोट. कुठपर्यंत घातलं आहे अरे यारशी इथपर्यंतच घातलं आहे म्हणून पाणी जात आहे. ॲक्च्युली ह्याच्यात पण पाणी जातच आहे. साईज मॅटर्स. तर थांबतो कुठेतरी आणि रेनकोट नीट घालतो. ह्याला जाम जोरात पाऊस येतो आहे. काहीतरीच जोरात पाऊस आहे काहीतरीच. रेनकोट नीट करतो जरा थांबा. मग रेनकोट नीट केला. ह्याला काहीतरी बघा ना बघा तुम्ही दिसत असेल आय होप. थांबा जरा कॅमेरा पुसतो. बघा काय पाऊस जोरात आहे आणि काहीतरीच जोरात आहे. काहीतरी जोरात पाऊस पडतो आहे. आणि सगळं बंद करू द्या एकदा. काहीतरी जोरात आहे. सगळीकडून पाणी जातं आहे आतमध्ये. आईच्या गावात परत थांबावं लागणार आहे. थांबा जरा थांबा. फटाके लागतात. फटाके बोलतो फटफट लागतं आहे. जोरजोरात लागतं आहे. 1 मिनटं द्या फक्त 1 मिनटं. हँडग्लोव्ज घालतो. मतलब नाही त्यांना हे करून. आणि पुढे निघतो. फॉग झाला आहे पूर्ण. काय सुचत नाही. पुढे पोचतो डायरेक्ट नाश्त्याच्या जागेवर आणि भेटतो तुम्हाला. तर मग बऱ्यापैकी रस्ता कवर करून 640 किलोमीटर म्हणजे पकडा 50-60 किलोमीटर चालवली आहे गाडी. आणि येऊन कुठे पोचलो आहे माहीत नाही. मॅप बंद आहे. पण व्ह्यू बघा भाई. म्हणजे ढग बीग काय भारी वाटतं एकदम. आणि म्हणजे बहुतेक आपलं हे काय परशुराम घाट मी मगाशी झाला. परशुराम घाट सोडून मला 10-15 किलोमीटर झाले असतील. आणि चाललं आहे पुढे हळूहळू चाललं आहे. बऱ्यापैकी फास्ट चालवत स्लो चालवत मध्येच स्लो मध्येच फास्ट मध्येच. पाऊस जरा जास्त आला की थोडं स्लो होतो आहे. आणि आता परत कुठल्या तरी घाटात उतरतो आहे. मजा येते चालवायला पण. आणि हळूहळू अंधार व्हायला लागला आहे. अजून खूप बाकी आहे. म्हणजे नाही बोलता 230-240 किलोमीटर काहीतरी बाकी असेल. पनवेल इकडनं असेल 171 आहे. पनवेल 171. त्याच्या पुढे 40-50 किलोमीटर पकडा माझं घर. अंदाजे वाजतील म्हणजे आता वाजले 7:15 झालेत आता. आणि घरी पोचायला बहुतेक 1-2 वाजणार आहेत. कारण अजून जेवण बाकी आहे आमचं. आणि जाताना ह्या स्पॉटला कुठेतरी इथे थांबलेलो मी. एवढं मला आठवतं आहे. थोडंसं दुःख वाटतं आहे आता जसं घराकडे चाललो आहे की म्हणजे संपलं आता ही राईड इथे संपत आली आहे. आणि उद्यापासून परत तेच आपली दिनचर्या. आणि खड्डे बाईक हायवे की खड्डे आहे. तो वरून कसा चालला आहे. ग्लव्ज पडला. ग्लव्ज काढलेला ॲक्च्युली त्यामुळे पडला तो. ग्लव्ज घेऊन आलो. काय ना काहीतरी पडत असतं असं. आणि कुठे पडलं. खेडला पोचलो आहे. खेड स्टेशन आहे इथे दिसत असेल बहुतेक. खेडला पोचलो म्हणजे आम्ही म्हणजे मी. गाडी तर आत्ता जस्ट पुढे गेली. गाडी मला भेटलेली परशुराम घाटात. माझ्यासोबतच होती इतका वेळ. पण मध्ये पाऊस आला आणि मी रेनकोट ओपन केलेला. तर रेनकोट परत बांधायला मला टाईम गेला. आणि गाडीची अवस्था बेकार आहे सध्या. बहुतेक गेल्यानंतर मला गाडी आधी सर्व्हिस सेंटरला घेऊन जावी लागेल. कारण खूप गाडीची दगड केलेली आहे मी. थँक्स टू ठाकूर की मला त्याने त्याची खालची रेनकोटची पॅन्ट दिली. कारण ही पॅन्टला काय आलं काय माहिती. पण ही घालून पण माझ्या थोडंसं पाणी गेल्यासारखं तर मला फील होतं आहे. कारण पाऊसच तसा आहे. पाऊस म्हणजे बेकार आहे भाई इकडे. मुंबई सरळ खेड रेल्वे स्टेशन आणि महाड पुढे आहे सरळ. अजून खूप महाड पण लांब आहे अजून. हळूहळू अंधार पण पडत चालला आहे. पण भाई थोडंसं आता असं व्हायला लागलं की काश अजून दिवस असते. अजून राईड करता आली असती. मजा आली असती.
तर मग हॉटेल हवेलीला थांबलेत बहुतेक. हवेली की कवेली कुठे काय माहिती कुठे चाललेत, काय विषय ते माहीत नाही. नाश्ता आहे आणि चायनीज आहे. तर मग इथे काही जेवण असं आवडलं नाही आम्हाला, खाण्यासारखं वाटलं नाही. तर मग निघालो आहे. फूड आहे, बघू कुठे काय जेवायला भेटतं का. मला वाटलं चांगले ठेवतो काय, चांगले ठेवतो नाही बोलले. पुढे चालले, चला बघूया पुढे काय भेटतं काय. तर मग इथे पण असं काय भेटलं नाही. वाव व्हॉट अ ग्रेडिंग यार ब्रो. म्हणजे असं इथे ब्लॅक व्हाईट, तिथं तांबडंच म्हणतात ना याला, असं ॲम्बर कलर. हा इंग्लिशमध्ये थोडं बोलतो मी, ॲम्बर कलर. आणि हॉटेल साई तेज फॅमिली रेस्टॉरंट, चवीचा ठोका, हक्काचं ठिकाण. इकडे पाहूया आपल्याला काय भेटतं आहे. इथे बघूया काय आहे. इथे कोकणी, इंडियन, चायनीज, तंदूर, पंजाबी नाश्ता ऑल ओव्हर. तर मग इथे पाहूया काय आहे खायला. आणि इथे आलो आहे, बघू विचारतो आणि पुढे बघतो काय आहे खायला का नाही आहे. ॲक्च्युली बोललो तिथे साई तेजबद्दल आणि रेकॉर्डिंगच चालू केली नव्हती. परत सगळं बोलावं लागेल मला. आता काय करणार, थोडंसं झालं क्लिक केलं पण म्हणजे रेकॉर्डिंग चालू केलेली पण नाही झालं. जर तुम्ही कधी खेडच्या पुढे टुवर्ड्स मुंबई जात असाल तर तुम्हाला उत्तम जेवण कुठे खायचं असेल, बेस्ट ऑप्शन आहे साई तेज. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या इंस्टाचा पेज टाकीन आणि लिंक पण टाकीन. बहुतेक जसं जसं त्यांचं काय काय भेटेल मी टाकीन त्यांचं. पण जर तुम्हाला उत्तम जेवण पाहिजे असेल, उत्तम हॉस्पिटॅलिटी असं काहीतरी वर्ड आहे तर पहिला मला बोलता येत नाही, सॉरी माफ करा साई तेजवाल्यांना. पण तर तुम्ही नक्की या, भेटा नाही म्हणजे जेवा तिथे. जे मजा आहे ना भाई, बोटं चुपून खाल तुम्ही. मी सजेस्ट करीन मी जे खाल्लं ते चिकन लपेटा काहीतरी आणि भाकरी उत्तम म्हणजे उत्तम भाई. चुम्मा परफॉर्मन्स होता आणि लोक आता भाई एक नंबर मस्त होती ते. म्हणजे असं ते डिस्टर्ब त्यांचं रील त्यांना त्यांच्याच प्रमोशनसाठी पण करायचं होतं. ते विचारतील तुम्हाला तर त्यांना सपोर्ट करा, कारण मराठी माणूस आहे. मराठी माणसाला सपोर्ट करा, त्यांना सपोर्ट करत राहा. असं जर आलं कोण जेवायला इथे माझ्या व्हिडिओ थ्रू तर त्यांना प्लीज सपोर्ट करा, की म्हणजे हां त्यांच्याशी थोडं रील वगैरे बनवत असतील ते संवाद साधला त्यांनी तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना विशेष टिप्स म्हणजे टिप्पणी काय असेल, इम्प्रूव्हमेंट असेल, काही असेल, जेवण कसं काय सगळं व्हिडिओमध्ये त्यांना बिंदास बोला आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. साई तेजला बाई जेवण एक नंबर आहे. पुढे मला काय बोलायचं नाही. तर आता चाललं आहे मुंबईकडे अरे मॅप बंद आहे माझा. टुवर्ड्स मुंबईकडे 245 किलोमीटर्स अजून बाकी आहे. आता मी एकटाच आहे, गाडी कधीची पुढे निघून गेली आहे. कारण मी थोडा पॅडअप वगैरे सगळं करत होतो त्यामुळे मला टाईम लागला. गाडी पुढे निघून गेली आहे. बऱ्यापैकी लाईट पडते आपली रस्त्यावरती. हेल्मेटमधून फक्त दिसत नाही काय मला, थोडंसं फॉग येतं आहे. बाकी काही नाही मित्रांनो. बाकी पेट्रोल पण आहे. आतापर्यंत टोटल आपण चालवली आहे 650 किलोमीटर. आता 650 आहे, बहुतेक तरी 100 किलोमीटर तर चालवीन आणि नंतर कुठे जर थांबले असतील गाडीवाले तर थांबीन, नाही तर मग कंटिन्यू चालवत राहीन. कारण जेवढं लवकर घरी पोचता येईल तेवढं बरं आहे. आणि घाट वगैरे सगळे जरा लवकर कवर करायचा प्रयत्न करीन, कारण 9:30 9:15च्या आसपास झाले आहेत. तर लवकरात लवकर जरा कवर करतो. आणि स्टोरेजचा थोडा इश्यू असल्यामुळे जास्त काय व्हिडिओमध्ये मी आता म्हणजे जास्त मोठं ब्लॉग करत नाही. आणि रात्र पण झाली आहे, काहीच म्हणजे DJIमध्ये दिसतं आहे सगळं, पण तरी पण जास्त मी काय बोलत नाही. तर मी निघतो पुढे, भेटतो कुठे थांबलो की किंवा काय झालं तर, आणि काय चांगलं वाटलं तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. थोडंसं फ्यूल अप केलं कारण अजून बहुतेक तरी 150 किलोमीटर बाकी आहे. तर भरून जाऊया पुढे, परत थांबा हे करा. फ्यूल अप झालेलं आहे आणि आता पुढे जाऊ. माझ्यासोबत सध्या
ठाकूर आलाय बाईकवर परत. तर मग बऱ्यापैकी रस्ता भावही आपण खेचलेला आहे. तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल किती किलोमीटरचं माहीत ना, 820 किलोमीटर टोटल कंप्लीट केलेले आहेत. आणि बऱ्यापैकी भाई नॉनस्टॉप खेचत आलो पनवेलला पोचत आलो आहे. आणि मध्ये शूट नाही केलं कारण वायझर ओपन ठेवून गाडी चालवत होतो, कारण दिसत नव्हतं काय मला पुढचं काही दिसत नव्हतं. तर मग त्यामुळे जरा वायझर ओपन ठेवलं. आणि कारण वायझरवरती काहीतरी असं ना लिक्विडसारखं काहीतरी चिपकलं आहे आणि बेकार अवस्था झालेली. आणि एवढे खड्डे आपटलेत ना भाई, शपथ सांगतो. हां, तर माणगावनंतर पेन बिन सगळं भाई पूर्ण गाडीला पेन देऊन टाकलं. एवढं खड्डे होते, दनादन गाडी आपटली आहे 4 ते 5 वेळा. आणि मागे ठाकूर होता, मी आहे, दोघं दनादन आपटत आलो आहे. रात्रीचे 2 वाजत आलेत. एक्सपेक्टेशन होतं की 2पर्यंत घरी पोचीन, पण रस्ता असा होता की भाई एक्सपेक्टेशनच्या माईला घोडा लावला आहे लोकांनी. एवढे खड्डे होते ना, काय सांगू तुम्हाला भाई, शपथ सांगू नाही शकत. दुःख काय आहे माझं मी शब्दात सांगू नाही शकत. शूट नाही केलं मी तिथे, नाही तर दाखवले असते तुम्हाला खड्डे. तर मग बऱ्यापैकी आम्ही पोचलो, खारघर क्रॉस केलेला आहे आणि आमची गाडी आम्हाला दिसलेली आहे, पुढे आमच्या चालली आहे. आणि मजा आली भाई. तुम्हाला कशी वाटली कोकणची राईड नक्कीच कमेंट करून सांगा मला, प्लीज 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 नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाऊस सुरू झाला आईच्या गावात, कडकडीत पाय यांच्या आईला मस्त सुकलेलो आणि पाऊस सुरू झाला परत. आता जस्ट मी असं पावसाला धन्यवाद बोलणार होतो की म्हणजे येत जात होता की बऱ्यापैकी साथ दिली आम्हाला. आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. राईड आमची हळूहळू संपत आली आहे. आणि भाई हे बघ ना, पिंकी पॉंकी मेट्रो स्टेशन पॉंकी हे पर्पल झालं लगेच. तेव्हा बऱ्यापैकी भाई डायरेक्ट मुंबईत डायरेक्ट नाही आलो आहे, बाईक घेऊन आलो आहे. मुंबईत पोचलेलो आहे, घाटकोपर क्रॉस केलेला आहे. आणि आता विक्रोळीवरून आम्ही पवई मार्गे जोगेश्वरी करत चारकोपला पोचू. तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मुंबईमध्ये. कारण मी आलो आहे म्हणून माझं स्वागत मी स्वतः करतो आणि माझ्यासोबत तुमचंही स्वागत करत आहे, कारण तुम्ही माझे प्रेक्षक, माझे जीव की प्राण आहात. आणि तुमचं स्वागत आहे मुंबई नगरीमध्ये. रात्रीचे वाजले 2:45 3:30 किती वाजले 2:45. आणि गुगल मॅप बंद होतं, त्यामुळे थोडंसं रस्ता इथे भटकलेलो. पोचलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, जोगेश्वरी गोरेगाव म्हणजे राम मंदिरला पोचलो आहे. आणि थोडासा नाश्ता करायचं इच्छा झाली. 3 वाजले डॉट 3 वाजत आले. त्यामुळे बहुतेक आम्ही जातो आहे मलाडला फायडीला खायला काहीतरी खातो तिथे आणि मग घरी जातो. आणि मलाडला फायडीला व्हिडिओ एंड करणार आहे, कारण स्टोरेज नाही माझ्याकडे. आता स्टोरेज पूर्णपणे संपलेला आहे. तर मग मलाडला संपवतो व्हिडिओ आणि घरी जाईन. टोटल किलोमीटर किती होईल ते तुम्हाला खाली दिसेल तिकडे. आतापर्यंत 873 आणि इकडनं पकडा अजून 15 किलोमीटर पकडा. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळी पूर्ण सिरीज बघितली असेल तर त्यासाठी धन्यवाद. पूर्ण सिरीज बघण्यासाठी थँक्यू. आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावरती बरसत राहू द्या. आणि या पुढच्या व्हिडिओजना पण माझ्या लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्रायबर्स वाढवा, माझे लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर. आणि अजून काही कंटेंट बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकन दाबून ठेवा, कारण व्हिडिओ आल्या तुम्हाला कळायला पाहिजे की व्हिडिओ आला आहे आणि तुम्ही बघितला आहे. तर त्यासाठी फक्त बेल आयकन दाबा. गोरेगावला पोचलो आहे. या व्हिडिओचा इथे संपवतो. आता आठवडाभर बहुतेक तर मी शूट नाही करणार आहे, कारण
हीच कोकण राईडची सिरीजच एडिट करून टाकत जाणार आहे, कारण खूप मोठी आहे पण आहे. आणि बाईकची सध्या जरा कंडिशन बेकार वाटते. जरा बाईकचं काम पण करवतो, तर बाईकचं काम करायला गेलो तर त्याचा ब्लॉग टाकीन, पण गेलो तर पण गाडीचं काम करणं गरजेचं आहे माझं, कारण गाडीची अवस्था अशी झाली की काय सांगू तुम्हाला, खडाखूड झाली आहे. आणि गोरेगावमध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे, प्रवासीला पोचलेलो आहे आणि इकडं 5D लगेच 5 मिनटावरच आहे. तर तुम्ही पूर्ण सिरीज इथपर्यंत बघितली असेल तर थँक्यू. नक्कीच मला तुमचा प्रतिसाद आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटलं, कसं दिसलं कोकण माझ्या नजरेतून तेही सांगा, कारण मला तर खूप चांगलं दिसलं. तर मग भेटतो तुम्हाला पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये. नव्या रुपयातच बोलणार होतो, नव्या ब्लॉगमध्ये. आणि झोप येते आता, झोप यायला लागली त्यामुळे जास्त शब्द मला काही सुचत नाही आहेत आणि मी झोपणार आहे घरी जाऊन. बाई शपथ खरंच, जर मी तुम्हाला माझा चेहरा दाखवला ना आता तर तुम्ही विचार कराल की या गाडी चालवते कशी, एवढी माझ्या डोळ्यावरती झोप आली आहे. आणि मी तरी चालवतो गाडी, कारण घरी पोचायचं ना, म्हणजे सोडून जाऊ शकतो गाडीला. तर मग नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. आणि काही नाही, आणि काय नाही. तर गुड नाईट.